नमस्कार। आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी शके 1946 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। त्यामुळे पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र, पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं महापालिकेचं आवाहन आणि मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं, पालकमंत्री शंभूराज देसाई। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यामध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली असून जोरदार पाऊस पडत आहे। या पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसतंय। सकाळच्या पहिल्या 4 तासात जवळपास 12 मिलीमीटर पाऊस झाला। नंतर दुपारी तासाभरात 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। महापालिका मुख्यालयासमोरच तासभर पडलेल्या पावसामुळे पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे। गेले काही दिवस तीव्र उष्म्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना या पावसानं काहीसा दिलासा दिलाय। मधून पडणाऱ्या पावसामुळे जसा गारवा जाणवतो तसाच पाऊस थांबल्यावर हवामानाचा पारा वाढल्याचं जाणवतंय। या पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे। पावसामुळे काय ठिकाणी वाहतूकही काहीशी विस्कळीत झाली होती। मात्र सध्या हा पडणारा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतोय। कल्याण डोंबिवली परिसरातही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। कल्याण डोंबिवलीमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली असून विजांच्या कडकडाटात पाऊस होतो आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सखल भागात या पावसामुळे पाणी साचल्याचं दिसतंय। पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचाही फटका बसला आहे। पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनानं पाणी साचणं, नाले तुंबणं आदी ठिकाणं शोधून तिथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन देसाई म्हणाले की पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे शहरी भागात आणि ग्रामीण भागात नाले तुंबणे, पाणी साचणे असे प्रकार होत आहेत। अशा ठिकाणी महापालिका, नगरपालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी। महापालिका, नगर परिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे, परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेक वेळा गटारामध्ये पाणी घाण साचून नाले तुंबतात। या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रासाला सामोरं जाऊ लागू शकतं। नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावं। धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचं काम पडल्यास ही तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी। या ठिकाणी पिण्याचं पाणी, विजेची सुविधा असावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या। नागरी आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये औषध साठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा। साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागानं सतर्क असावं। साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी। गृह विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये इमर्जन्सी हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा सुरू करावी। पूर किंवा पावसाशी निगडीत घटनेशी कॉल आल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देऊन गरजू नागरिकांना मदत द्यावी। आपत्ती निवारण आराखड्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच तो पूर्णत्वास आणण्यात येणार आहे। जिल्ह्यात 10 ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे। दरड प्रवण क्षेत्रातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे। तसंच 152 पूर प्रवण गावांमध्ये उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात आलेत।
धोकादायक पूल, खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. गेल्या 25 वर्षात विटावा खाडीत बुडणाऱ्या 3000हून जास्त जणांचे जीव वाचवणारे जीवरक्षक राजेश खारकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. एका दैवी देणगीचा साक्षीदार असलेला राजेश विटावा खाडीच्या पैलतीरावर विटावा कोळीवाड्यात खाडीच्या किनाऱ्यावर राहायचा. विटावा खाडीच्या परिसरात वातावरणाचा विचित्र असा भूगर्भीय दाब आहे. यात गेल्या अनेक वर्षात हजारो लोक पडून खाडीत बुडून मेले आहेत. रेल्वेमधून खाडीत पडलेल्याचा आवाज एखाद्या दैवी देणगीसारखा त्याला अचूक यायचा. धोधो पावसातही त्याला हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाचीही तमा न बाळगता रात्री बेरात्री पुराच्या पाण्यातही तो बेभानपणे खाडीत उडी मारून बुडणारा जीव वाचवायचा. ही संख्या 3000वर गेली. अनेक जीव वाचवलेल्या राजेशला वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आलं. त्याला आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलं असा मोठा परिवार आहे. त्याच्या निधनाने परिसरात सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होतीये. महापालिकेनं पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन केलं आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय. नागरिकांनी आपल्या इमारतींमध्ये असलेल्या जमिनीखालील आणि इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करून घ्याव्यात. पाण्याच्या टाक्या सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. या उपायामुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी ही दक्षता घ्यावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिकदृष्ट्या वंचित पण कलागुणांनी समृद्ध अशा युवांचा कलाविष्कार अर्थात युवा नाट्य जल्लोष यावर्षी येत्या गुरुवारी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार आहे. 11 जून या साने गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं साने गुरुजी 125 या अभियानांतर्गत हा कार्यक्रम सादर होतोय. समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या या उपक्रमात यावर्षी नाटकांची थीम असणार आहे. दिवार म्हणजेच भिंत. ठाणे परिसरातील खारटन रोड, अंबिकानगर, मानपाडा, किसननगर आणि घणसोली अशा विभागातून युवा आपले विचार नाटकातून सादर करणार आहेत. श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचाचे हे 10वे वर्ष आहे, असं संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितलं. प्रतिभा मतकरी
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मराठी भाषा दूत चिन्मयी सुमित आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले यांच्याशी 81 089 49 102 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांसंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामं प्रलंबित आहेत। त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची कामं थांबवलेली असल्यानं नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींवरून सरनाईक यांनी भेट घेतली आणि विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्यासंदर्भात विनंती केली। त्यावेळी आयुक्तांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना प्रशासकीय स्तरावर असलेल्या सर्व मंजुऱ्या तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना केल्या। शिवसेना भवनात ठाकरेंच्या काल झालेल्या बैठकीत खासदारांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे। राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाची सुरुवात केली, त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी आलो होतो। ठाणे निवडणुकीसाठी त्यांनी सभा घेतली होती, त्याचा फायदा म्हस्के यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। काही लोक विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करत आहेत। एकीकडे हिंदू म्हणतात आणि दुसरीकडे पाठीमागच्या दरवाजाने मदत घेत आहेत। जागा वाटप हे मीडिया समोर येऊन करायचं नसतं। बैठक होईल त्यामध्ये त्यांनी भूमिका मांडायला हवी अशी प्रतिक्रिया म्हस्के यांनी छगन भुजबळ यांच्या मागणीवर बोलताना दिली। काल शिवसेना भवनात बैठका झाल्या, त्या ठिकाणी असणाऱ्या खासदारांना धमक्या देण्यात आल्या। या खासदारांवर अविश्वास दाखवण्यात आल्याचा आरोपही नरेश म्हस्के यांनी यावेळी केला। राज ठाकरे यांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी दिल्लीत पाठवलं आहे अशी दरारायुक्त सूचना केली। त्यांची प्रत्येक सूचना मोलाची असून मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच, पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला। 1,30,00,000 सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास राजस्थानातून अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याकडून 1,26,00,000 दागिने हस्तगत केले आहेत। ठाण्यातील विरासत या ज्वेलर्स दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करताना त्याच ज्वेलर्स दुकानातील सोने चोरून 3 ते 4 महिने परराज्यात इतरत्र फिरून चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद इथे स्थायिक होण्याचा मनसुबा मनाशी करणाऱ्या विशालसिंग राजपूत या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी राजस्थानच्या माउंट पर्वत इथून अटक केली। पोलिसांनी वेषांतर करून त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे 1,26,00,000 रुपये किमतीचे 1,745 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। यशवंत पुनमिया यांचं विरासत ज्वेलर्स नावाचं दुकान असून तिथे ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशालसिंग राजपूत यांनी त्यांचा विश्वासघात करून सिद्धार्थ ज्वेलर्स इथून विरासत ज्वेलर्स इथे आणण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या काही दागिन्यांची चोरी केली। विशालसिंग यांनी दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचा मूळ गावचा पत्ता पोलिसांना मिळू नये म्हणून त्याचा आधार कार्ड आणि इतर कागदपत्रही चोरून नेली होती। तसंच तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावावर असून फोन बंद असल्यानं त्याचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते। त्यामुळे विशाल सिंग हा मूळ कोणत्या ठिकाणचा राहणार आहे इथून तपासाची सुरुवात झाली। त्याचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरातील तसंच इतर ठिकाणातील सुमारे 100हून अधिक CCTV फुटेज तपासले असता तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं। त्यातच त्याने ठाणे शहर ते वसई रोड जाण्याकरता 8 ते 10 रिक्षा बदलून प्रवास केला। याशिवाय त्याने एका हिंदी सिनेमामध्ये पुरावा नष्ट करण्याची पद्धत पाहून अहमदाबाद इथे जाण्यापूर्वी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा मोबाईल त्याने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकून दिला। त्यानंतर वसई रोड इथून अहमदाबाद गुजरात इथे बसने तो गेला होता। याच काळात तो जैसलमेर, पालनपूर, जोधपूर, डिसा, बिकानेर, उदयपूर, जयपूर, माउंट आबू पर्वत, अहमदाबाद, बनसाकांटा,
गुजरात, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन फिरत असे। अशा प्रकारे तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता, तर पोलिसांनी त्याचे नातेवाईक, पत्नी आणि मित्रमंडळींच्या हालचालावर लक्ष ठेवून त्याचा शोध घेत असताना माउंट आबू पर्वत इथे तो असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी वेषांतर करून त्याला पकडलं। पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी सुमारे 1,26,00,000 दागिने हस्तगत केले आहेत। रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया करायच्या झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो, मात्र अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आधारवड ठरत आहे। गेल्या वर्षभरात या रुग्णालयात विविध प्रकारच्या 3,500 शस्त्रक्रिया झाल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सीझरच्या असून त्या खालोखाल डोळे, दंत, कान, नाक इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट इथे तात्पुरत्या स्वरूपावर सिव्हिल रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले, मात्र असं असताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहे। रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात। महिन्याला सरासरी 300 ते 350 शस्त्रक्रिया होत आहेत। जून 2023 ते जून 2024 या वर्षभरात 3,500 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली। रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणं असून मोठ्या कुशलतेनं वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत। आतापर्यंत सर्वाधिक सीझरच्या 2,000 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। जनरल सर्जरी 400, स्त्रियांचे विविध आजार 203, डोळ्यांच्या 452, दंत 229, अस्थि 238 याबरोबर पोट, कान, नाक आदींच्या शस्त्रक्रियाही झाल्या आहेत। खासगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत होत असून 1 महिन्यापूर्वी ॲमिबियामुळे यकृतावर 8 फोड आलेल्या गुजरातमधील एका रुग्णावर सिव्हिल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत। 6 महिन्यांपूर्वी गरीब कुटुंबातील एका 2 वर्षाच्या मुलीला जन्मजात मोतीबिंदू असल्यानं अशी शस्त्रक्रिया करणं डॉक्टरांसाठी आव्हान होतं, परंतु हे आव्हान पेलवत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मुलीला दृष्टी दिली। शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरण असल्यामुळे खासगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात होतात। काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले या जनआरोग्य योजनेअंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात। दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र, पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं महापालिकेचं आवाहन आणि मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं, पालकमंत्री शंभूराज देसाई। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।